कळवायला जाणार आहे आईकडे. आता हा शब्द बोलायला पण ना आईकडे एवढं असं बोलताना पण ना असं काळजावर असं दगड ठेवल्यासारखं होतं. म्हणजे आईकडे चालली असं. आईकडे चालली म्हणजे जेव्हा त्या घरामध्ये आई असेल तेव्हाच आईकडे चालली, तेव्हाच त्या घराला घरपण आहे ना. जर त्या घरात आईच नाही आहे, 4 भिंती आहेत आणि त्या भिंतीमध्ये नुसते भांडी कुंडी आहेत आणि आपण बोलतो आईकडे चालली. माहेरी चालली असं बोलतो, पण तिथे जाऊन काय आपल्याला बघायला भेटणार आहे? फक्त ते भांडी, तिच्या वस्तू, बाकी काय नाही. आई तर नाही आहे, आई तर आता दिसणार पण नाही कधीच. पाच पावणेसात झाले, आता चपात्या करतो, एकीकडे मी तिकडे ऑमलेट करतो. यश हॅलो, गुड मॉर्निंग आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची सुरुवात होती आपली सकाळपासून, सकाळच्या 6:45 वाजल्यापासून. ओके, भेटूया आपण घाई. आईस कुठे गेली तुझी? ए दिस माझ्या मागे नको, तुझी आईस येईल आमच्या माझी. आई ग, हा बघ नाही काय करत, ये चल ये बोल. हे बही प्रीती कृष्ण फाड 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 त्या ताईंची मुलगी काल आमच्याकडे आल्या, आमच्या बाजूला. तर मस्त, तू चांगली काढतेस, छान केलं ना हे. वा, उद्घाटन ठेवलेत लेडीज. मस्त. आमच्या इथलं पेट्रोल पंप बघा किती सुंदर आहे. झाली पण आणखी पूजा नाही झाली, कारण का पाणीच नाही आहे. पाण्याची वाट बघते. आणि आज काय झालं माहिती आहे का, दूध नाही म्हणून आम्ही चालत येत होतो, तर म्हस्करची डेअरी आहे तिथून म्हशीचं दूध घेतलं, एक अर्धा लिटरच घेतलेलं, आणि पिशवीत ठेवलं ते. आणि येताना फुलं काढायला लागली मी, तर तिथे बोराचं झाड होतं, त्याचा काटा लागला त्या पिशवीला, आणि दूध असं सगळं सांडायला लागलं. आणि त्याच्यामध्ये खूप अशी फुलं होती बघा, दाखवते. ही फुलं होती, धोत्र्याचं फूल होतं, आणि हे आहे ह्याला काय बोलतात व्हाईटवालं, ते सदाफुली ना, नाही सदाफुली नाही, ते फूल होतं. ती फुलं होती त्याच्यात, आणि त्यात सगळं ते दूध असं सांडायला लागलं त्याच्यात. मग जान्हवीने ती पिशवी अशी पकडली आणि सगळं दूध त्या फुलांमध्ये, बाकीचं उरलेलं दूध मी तापवलं ह्याच्यात, आणि जे पिशवी ते पण दूध माझं आज सांडलं, उतू गेलं. म्हणजे मी गॅसवर ठेवलेलं, तापत ठेवलेलं, आणि आल्याबरोबर ना ह्याच्यामध्ये मी फोडलेलं ती पिशवी, जे फुलांमध्ये पडलेलं दूध, ते एवढं दूध होतं. कच्चं दूध आहे हे, एवढं दूध आहे. तर हे पिंडीवर अभिषेकसाठी होऊन जाईल. आज असं झालं दुधाचं. काय मला काय एवढं काय वाटलं नाही आहे, पण झालं. एक सांगते तुम्हाला, कधीतरी अशा गोष्टी होतात न कळत. तर माझ्या लक्षातच आलं नाही ते दूध गेलं ते. तर कधी पूजा व्हायची, चहा घ्यायचा आहे, तर अशी पाणी आलं. आता पूजा वाजलेत किती, 9:15 झाली. पाणी आत्ता आलं, तर फ्रेश पाणी घेतलं, पूजा करायची. पूजा करूया आपण. फायनली पाणी आलं, आता पूजा करूया.
चपात्या करायला घेत होत आले. थोडं गरम होतंय ना, पाण्यामुळे राहिलं, पाणी येत नाही ना लवकर, त्याच्यामुळे. आता मला ह्या चपात्या आता नाश्त्याला पण होईल आणि दुपारी मी निघेल ना, मग तेव्हा सीमा पण येईल ना, आमच्या दोघींना होतील. मी चपाती करते आता आणि बघते आता काय तरी. अंडी होती पण यशला सकाळी नाश्त्याला दिली अंडी चपाती, खाऊन गेला तो. आता इथे ज्यांना मी बोलली आहे ना ते बरोबर समजून चुकलेत, माहिती आहे का. तर त्याच्यामुळे आता काय कोणाला बोलायचं नाही. हां, परत कोण काय बोललं का परत बोलायचं. थांबायचं नाही गड्यात, थांबायचं नाही. कोण काय बोललं त्याच्या मागेच लागायचं, असं करायचं. डरणे का नाही, रुकणे का नाही, झुकणे का नाही. गरमीचं एवढं, आता मी तुम्हाला कालच बोलले, आता पाऊस पडला ना खूप गरम होणार. खरंच तसंच झालं आहे. एवढं गरम होतं ना प्रमाणाच्या बाहेर. आणि एवढा काल एवढा पण नाही पाऊस पडला, म्हणजे जसं सगळीकडे पडला लास्ट टाईम पुण्याला वगैरे नाही का, तसा काही एवढं पडलेलं नाही. कोल्हापूरला, कोकणात वगैरे पडला, एवढं काही पडला नाही. आमचं पण कोकणपट्टीच लागते, पनवेल. पण एवढं काय, पण काय झालं माहिती आहे का, थोडासा पडला पण तरी पण आता एवढं गरम व्हायला लागलं ना. आणि काल एवढा वारा सुटलेला, कालचीच गोष्ट ना, कालच सकाळी एवढा वारा वगैरे सुटलेला ना, भरपूर वारा सुटलेला. आणि पाऊस असा रिमझिम पडला आणि मग गेला. मला तर वाटतं खूप जोरात पडेल. आणि विजा पण चमकत होत्या माझ्याकडे. आता तो व्हिडिओ होता, मी कालच्या ह्याच्यात टाकला असेल तर तुम्ही नीट निरखून बघितलं ना, त्यात वीज पण पडलेली, म्हणजे वीज अशी चमकत होती, ते पण दिसत होतं. एवढं झालेलं. 10:30 झाले. नाश्त्याचा पत्ता नाही, काय नाही, फक्त गरम पाणी प्यायलेली आहे थोडंसं, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. आणि मी दुधाचं मॅटर सांगितलं ना तुम्हाला, सगळं दूध पिशवीतच होतं. मग तेवढ्या दुधाने आपल्या शिवलिंगावर चढवलं, कारण का कच्चं दूध होतं. कच्चं दूध शिवलिंगावर चढवलेलं चांगलं असतं. तर ते केलं. फुलांच्या नादांमध्ये ती पिशवी फाटली माझी, असं झालं, दुसरं काही नाही झालं. पण खरंच आजचा दिवस खूप चांगला आहे आणि खूप फ्रेश पण वाटतं, चांगलं वाटतं. आणि जेव्हा आपण हे आहेत ना आपल्या पाठीशी, हे आहे ना, ते तोपर्यंत आपल्याला कोणी काही करू शकत नाही. फक्त ते आपल्या पाठीशी राहिले पाहिजे, माहिती आहे का. कारण का ते तर सर्व आहेत. मी काही जास्त टेन्शन घेत नाही आता, कारण का मला माहिती आहे माझ्या पाठीशी माझा बाप आहे, माझे भोले आहेत, म्हणून मी घाबरत नाही. आणि मग मस्तपैकी राहते, आहे ना. जे होईल ते पुढे बघितलं जाईल. ओके. आणि चला, आज मी एक राहिलाच टॉपिक, ते सांगितलंच मी तसं, मी कळव्याला जाणार आहे आईकडे. आता हा शब्द बोलायला पण ना आईकडे एवढं असं बोलताना पण ना असं काळजावर असं दगड ठेवल्यासारखं होतं. म्हणजे आईकडे चालली, असं आईकडे चालली म्हणजे जेव्हा त्या घरामध्ये आई असेल तेव्हाच आईकडे चालली, तेव्हाच त्या घराला घरपण आहे ना. जर त्या घरात आईच नाही आहे, 4 भिंती आहेत आणि त्या भिंतीमध्ये नुसते भांडी कुंडी आहेत आणि आपण बोलतो आईकडे चालली, माहेरी चालली असं बोलतो. पण तिथे जाऊन काय आपल्याला बघायला भेटणार आहे, फक्त ते भांडी, तिच्या वस्तू, बाकी काय नाही. आई तर नाही, आई तर आता दिसणार पण नाही कधीच. तरी पण आईकडे चालली असं बोलते. कळव्याला चालली आहे, सीमा येणार आहे. तर मग जाऊन आता पावसाळा येईल, म्हणजे पाऊस येईलच ना आता कंटिन्यूस, कधी पण पडेल काय सांगता येत नाही आहे. तर त्याच्यासाठी तिकडे जाऊन थोडंसं घरात वगैरे पाणी कुठून येतं काय येतं ते बघून, ती बोलत होती ग्रीन नेट लावूया म्हणून, होते आम्ही लावणार आहे. सोपं म्हणजे कसं, आम्ही आता पावसाळा चालू झाला ना, आम्ही 5-6 महिने जात नाही तिकडे, म्हणजे आधी पण नव्हतो जात, आई होतो तेव्हा. कारण का खूप त्रास होतो पावसाळ्याचा जायचं वगैरे त्याच्यामुळे. तर
आता तर काय, तेव्हा ती होती तरी पण मी जरा पाऊस कमी बिमी झाला तरी पण मी जायची, किंवा ती तिथे येतच नव्हती. तिला मी बोलायची नको येऊस, तू सीमाकडे जा, जास्त पाऊस पडला का, कारण का भीती वाटायची इथे कधी पाणी बिणी भरलं ते एकटी असते काय असते हे टेन्शन असायचं. आणि पाण्यात नुसती फिरत राहायची पावसाळ्यात, या ऑफिसला त्या ऑफिसला जा, सगळ्यांची कामं करत, नळाचं टॅक्स पावत्या हे ते. सोशल वर्कर होती ती खूप मोठी, खूप फेमस आहे कळव्यामध्ये. खूप तिने मोठे मोठे कार्य केलेले आहेत. तिला खूप जण खूप ओळखतात, बऱ्यापैकी म्युन्सिपाल्टी ऑफिसमध्ये वगैरे ओळखतात ठाण्याच्या. तिला बरेच कामं केलं, बऱ्याच लोकांचे तिने टॅक्स पावत्या काढून गेल्या. जवळजवळ तिने 550 लोकांच्या टॅक्स पावत्या काढून दिल्यात. परत नळाची कामं केली आहेत, नळ बसवून घेतलेले. 250-300 लोकांची नळाची कामं केली आहेत. अशा तऱ्हेने तिने भरपूर काम केलेलं आहे. शास्त्रीनगर, कळवा शास्त्रीनगर जर बोलाल तर माझ्या आईचं नाव आली आहे, कुसुमताई मोरे. तर तिचा खूप मोठा त्याच्यात सहभाग आहे आईचा, कारण का मला चांगलं आठवतं, मी खूप लहान होती तेव्हा. खूप तिने कष्ट केले, म्हणजे मी बघितलेलं आहे माझ्या डोळ्याने का तिच्या मारेकरीसुद्धा माझ्या आईला मारायला आलेले, माझ्या वडिलांना मारायला आलेले. त्यावेळेस खूप लहान होती मी, मला काय म्हणजे फक्त एवढं समजतं का खूप लोक आलेली आमच्या घरामध्ये. आई तांदूळ निवडत होती, सगळ्या तांदळामध्ये सगळं सांडलेलं, सगळं इकडे तिकडं झालेले. बाबा घाबरलेले, बाबांना मारायला आलेली लोक. तर अशा ह्याच्यातून ती पुढे आलेली. कसं असं लोकांचं कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगते, जोपर्यंत माणूस चांगला आहे ना तोपर्यंत त्यांच्याकडून सगळं काम करून घ्यायचं. आणि जेव्हा असं वाटलं ना का आता हा आपला काय कामाचा नाही, तेव्हा कोण बघत नाही. असं झालं माझ्या आईच्या बाबतीत. जोपर्यंत ती एवढ्या वर्ष तिने केलं काम, तोपर्यंत खूप तिला हे केलं. आणि जेव्हा ती खरंच बिछाण्यात पडली तर अक्षरशः असं बोललं गेलं तर टाकायचं ना म्युन्सिपाल्टीमध्ये. तर हा वळ माझ्या म्हणजे डोक्यात राहील. आम्ही होतो करणारे, आम्ही करणार दोघीजणी, आम्ही केलं दोघींनी, आम्हाला करायचं ते. पण असं बोलायला नको हवं होतं. तुमच्यासाठी एवढे वर्ष दिलेले तिने, तुमच्या काय म्हणतात त्याला, मला पॉलिटिक्स आवडत नाही, तुमच्या काय बोलतात यार ते पक्षासाठी, आणि तुम्ही असं बोललात, चांगलं नव्हतं. आता मी जर नाव घेतलं तर खूप मोठं हे होईल, इश्यू होईल. आणि अपर्णा मॅडम यांनी खूप आईला मदत केली, खूप आईला मदत केली, आम्हाला मदत केली. कळव्याच्या अपर्णा साळवी, मनोहर साळवी, म्हणजे दादांनी, मी असं नाव नाही घेऊ शकत त्यांचं कधी, कारण का वहिनी असंच बोलतो आम्ही, वहिनी दादा, त्यांनी खूप मदत केली. आई आजारी होती तर त्यांचा खूप आम्हाला म्हणजे आधार होता, आणि आधार आहे आणखी आत्ता पण एक व्यक्ती आहे, त्यांनी असं बोललं की म्युन्सिपाल्टीमध्ये घेऊन जायचं, हा शब्द वापरला. आणि त्या माणसासाठी किंवा त्या लोकांचा मस्त झालं ना. ढवळे आपण याला झालं, बंद करा गॅस. चिंटी मच्छी झालेली आहे, फिश. आता जरा पडते बाबा, असं इच्छाच होत नाही काय टाकायचं एकदम, म्हणजे रील्स वगैरे काय करायच्या. तसंच नोटिफिकेशन आलं आहे मला एवढे रील्स टाका हे ते, पण मी नाही केलं आणखी. आज थोडंसंच करणार, बघे एवढं होतं तसं करणार, माझ्याशी झेपेल तसं. कारण का इंस्टावरती टाका, फेसबुकवरती टाका, यूट्यूबला टाका, जसं होईल की नाही ना दिसत. असं दिसते, अशी दिसते. देईने बघा काय बनवलं आहे, सेव ट्री. वर्ल्ड अर्थ डे, गुड मिळालं आहे, बघितलं तिला ना, छान. सेव वॉटर, सेव ट्री. ही पोरगी बघितलं. तुला मी काय सांगितलेलं चल चलो
जेवली? चेंज कर चल. पॅपचे ना खूप छान लागतात नाही का? आता एक खाल्लेली, आता 3च आलं. मग अशीच खाल्लून मी आणि ह्या 2 व्यक्ती ना गार पडले एकदम. आता कळव्याला गरम खूप होत आहे, गरम तर होतच आहे. तर बघूया आता, दाखवेल तिकडचा ब्लॉग कसा होतो तो. ओके, भेटूया नंतर, ट्रेनमध्ये भेटूया. गर्दी किती आहे काय माहिती नाही आहे. चलो, आणि वाजले किती माहिती आहे का? 4:45 झाले. 5ला 10 मिनटं कमी आहेत. चलो बाय. गरम आता हिला सोडते हिच्या मावशीकडे, कुठे आदाई सर्कलला ना, आणि मी पुढे जाणार पनवेल रेल्वे स्टेशनला. आता तिच्या मावशीकडे तिला सोडते मी. निघाला अवतार बघितला कसा. तुझ्या नाही बाई, माझ्या. तुझ्या नजर कशाला लावू? काही बोलते, तोंडाला येईल ते. चल बाय. असं काय पाडते पिशवी ती, आणि त्यात काय एकदाच पाडवली पिशवी तरी काकी सांगते. आणि हे ना त्याच्यात फक्त क्ले, बाकी काही नाहीये. आणि ते एवढं हॅवी पण नाहीये. गिफ्टचा प्रश्न नाही, हॅवी नाहीये ते, एकदम लाईट वेट आहे. तरी पण किती वेळा पडली असेल? एकदाच पडलं बोलते. पिशवी बघ किती हलवते, बघितली? त्या दुसऱ्या ह्याच्यात काय? साडी आहे, तिची साडी आहे. ॲक्च्युली आहे ना, ती वैतागली आहे मला. ती वैतागली नाही आहे, ती मस्ती खूप करते आणि मी ओरडते ना, म्हणून तिला वैताग येतोय जास्त, है ना? एवढी मस्ती करते आणि मग बोललं का तिला राग पण येतो लगेच. आणि मला बोलते सौरभ जोशी सारखे. सौरभ जोशी मोठे ब्लॉग करतो, आणि त्याचे ब्लॉग किती असतात माहिती आहे का? किती मिनिटाचे असतात माहिती आहे का? जास्तीत जास्त 10 मिनिटाचे. आणि माझा अर्धा तासाचा माझा ब्लॉग असतो, त्याचा 10 मिनिटाचा असतो. बोलतो सौरभ जोशी मोठे ब्लॉग करतो. मम्मीला फोन करावा लागेल ना, आधी सर्कलला आहे ना अशी. आणि तुझ्या मम्मीला फोन करतो. नियती आता नियती माझ्या मुंबईत प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 5 वाजून 21. ची ट्रेन आहे, ठाणा ट्रेन लागली आहे आता. दोन्हीकडे ट्रेन लागली आहे. ठाणा 5:37. चला, आली ट्रेन, जवळ दिसते. चला, आलो लेडीज डब्यामध्ये. आणि आता जिने बघा मस्त केले पनवेल स्टेशनला, है ना? मस्त जिने.
महाराष्ट्र जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, बेळगाव या स्थानकांवर थांबेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 तेज लोकल आहे. ही लोकल मुलुंड स्टेशनवर गर्दी इथे तिकडून जाऊ ना काहीतरी खाण्यात आलो आहे खरं. बघूया आता स्वीट कुंजे विहार. पण चार्जर नाही आहे काय गं? चार्जर नाही. आता मी माझा घेऊन आले ते माझ्या फोनलाच फोटो. अरे देवा मी आणलं आहे चार्जर येताना. खाण्यात आलो आहे ना. अशा प्रकारे खाण्यामध्ये गर्दी असते. आज बुधवारचा बाजार आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे. घुसाव बाई घुसाव. जास्त शिकली पायावरनं रिक्षा घालवते. एवढ्या डेंजर झाल्या ठाण्यातली लोक. आज बुधवार येतं गर्दी वगैरे. माझ पण बघा बुधवार नाही बोलते. माझे फॉलोअर्स आहे. काय खायचं मला सांगा. आम्ही आलो तर गर्दी ही माझी बहीण आहे सीमा. सीमा गर्दी होती. काहीशी बोलायचं का? काय झालं? हाँ मग चांगलं कैसा दिया ये? हाँ 350च्या पर्स आहेत पण पर्स कमी होती क्वालिटी चांगली पण आहेत पर्स. कम नाही आहे का? पर्स चांगले होतं. कम तो करेगा नाही फिक्स रेट पकडे 350. मस्त होते लोकांच्या पर्स 350च्या. यांच्याकडे भेटत नाही ठाण्यामध्ये. स्टेशनच्या समोर आलं नाही इथेच यांच्याकडे बॅगा चांगल्या आहेत. आणि बॅगांचं कलर नाव म्हणलं 350ला भेटतो. तर कमी करणार नाही. फिक्स रेटचं मी तुला इथे नागरिकच्या पटेलच्या पूल समोरच आहे. हा बोल तूच आहे ना दवाखान्यात. ये बसून देतील ना मोबाईलला हे. हां बोल. पूर्ण ठाण्यामध्ये आज बुधवारचा बाजार आहे तर सगळं मस्त मस्त असेल. पण बघा ठाणं कसं आहे. एक्सपो मस्त आहे. छान ड्रेस पण आलेत लग्न सगळ्यासाठी. मार्केटमध्ये ठाणा मार्केट. रंगोली आधी खूप लहान होतं हे मार्केट. एवढी गर्दी असायची ना पण ते नंतर दुकानं वगैरे सगळे मोडले त्याच्यानंतर मग जे तोडली वगैरे. बघा छान आहेत ड्रेस तर एवढे सुंदर आलेत ना ठाण्यामध्ये प्रमाणाच्या बाहेर. नवरंग ब्युटी जस्ट लूक मॅजिक किड अंबिका वगैरे मस्त आहे. ह्या साईडला पण छान आहेत आणि लग्न सराईसाठी खूप छान असेल. हो द्या गर्दी आहे इथे. बापरे प्रमाणाच्या बाहेर गर्दी झाली इथे. पुणे तर आली एवढी गर्दी आहे ना इथे. आता छान वाटतं पण असं मोकळं. आधी खूप गर्दी असायची आणि खूप रस्ता छोटा असायचा. आता मोठा केला आणि दुकानं पण एवढे भारी झालेत. खूप छान दुकानं झालेत. तर आज बुधवारचा बाजार आहे त्याच्यामुळे समजून येतं तिथे. पुढे जाऊन काय दाखवेलच तसं मी. ओके
300 का मैडम। ये 250 वाले इथे गाऊन डार्क कलरच घे म्हणजे काय खराब असला ना म्हणजे झालं तरी काय एवढं हे नाही वाटत. कलर कसं आहे कमी नाही होणार काय ग्रीनवाला बरं वाटतं. हा ना सेलचा रेट आहे। ते 250ला ते आपल्याला फुटवलं होतं खोलून तरी बघ ना. चांगलं वाटतं. चांगला होतो खोलून बघायचं असं खोलून बघितल्याशिवाय नाही माहिती मला तो घडी घालेल. बोलू का भैया तुमच्या आहेत व्हरायटीज चांगल्या चांगल्या आहेत तशा. ही जुनी डिझाईन झाली पण हे जुनीच आहे। आता कोण घालत नाही. तर 250ला गाऊन देतो कमी नाही करत. हा पण कलर भारी आहे ना नाही तो नाही बरोबर हा ना. कमी रेटमध्ये सेल हा? करतोय। मग कमीच कमी रेटमध्ये सेल करतो मॅडम। 250 म्हटल्यावर एकदम स्वस्तच आहे। हा, हे बघ. कापड बरोबर. चांगलं ना, मेन कापड चांगलं असलं पाहिजे। हो हा बा हा कलर कोणता मग ते डार्कच कलर आहेत ना ते हे ते बघ, बघ. red. हां असं कळायला हे बघ ग असं हे बरं वाटतंय. नाही हे रेड मध्ये पण चांगलं आहे तुझं. नको 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 म्हणजे ना? एकदम हे असे काढते. मी आईकडे आली तुम्हाला सांगितलं नाही पण खूप अंधार झालेला म्हणून कंटाळ पण आली. मी सांगितलं ते माझ्या आईचं घरी दाखवते मी आणि आता आम्ही साफसफाई करायला घेतली कारण का खूप धुरळ साठलं घरात वरती पण आहे जायला लागतं धुरळा साठला कारण का आम्ही नाहीच आहे ना भांड्यांवरती सगळं धुरळा आता मी घेतलं साफ करायला सगळं वरती सगळं धुरळा आणि माझ्या आईचं खूप सगळं असं सगळं धुरळा झाला आता आम्ही साफसफाई करतो. चला नंतर बघा किती धुरळा झाला दिसलं सगळं भांड्यांवरती आम्ही आलेलोच नाही बरं दिवस झाले आणि फ्रीज पण खराब झाला आमचं बंद पडला ते पण बघायचं कोण घरात नाही तर कोण बघणार मम्मी आई बाबा कोणच नाही पाणी घेतलं आता भरायला असं जर रिकामं चला करूया साफसफाई खराटावर लागतात तुम्ही क्लीन केलं सगळं बघितलं थोडंसं तरी आहे का घाण एवढं फाट किती तास लागले सीमा 1 तास 1 तास लागले सगळं क्लीन बघा पाणी ओतून सगळं ह्याच्यावर पाणी ओतून धुतलं सगळं पियाचं पाणी भरून ठेवलं आता हे ना किती क्लीन द्यायचं किती घाण दिसत होतं बघितलं ना तुम्ही थोडंसं फ्रेश नाऊ करायचं आणि जेवायला घ्यायचं दमलो आहे आता खरंच